सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजतमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय तडित पीतांबरधारी असंख्येय दिव्यानंद कल्याण गुणगण निलय निखिल हेय प्रत्यानिक वांछा भक्त कल्पतरू नंदनंदन श्याम सुंदर आनंद कंद भगवान श्रीकृष्णाच्या या कथा मंदिरामध्ये उपस्थित सर्व कृष्ण भक्तांना या व्यासासनाहून प्रणाम। भगवंताची कथा ही व्यथत्व दूर करणारी आहे। प्रपंचामध्ये तापलेल्या तापिष्ट जीवांना परम शांती प्रदान करून देणारी ही भगवंताची अविट गोड मधुर कथा 88,000 ऋषीमुनींनी स्वप्रपंचाचा त्याग करून भगवंताच्या प्रपंचरूपी चरित्राचा विचार केला। ती विचार करण्याची संधी तुम्हाला मला प्राप्त झाली। तुम्ही आम्ही भाग्यवान आहात की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदावे अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारं नाशं विदाय तदोदयते विवेक। तुम्ही आम्ही भाग्यवान आहात की ही आविट गोड मधुर कथा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी श्रवण करायला मिळते। इथं बऱ्याच लोकांना माहित होतं की आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, पण अजूनही लोक आमंत्रणाची वाट पाहतात की कधी कोण आमच्या घरी येईल आणि आम्हाला आमंत्रण देईल। तुम्ही न आमंत्रणाचं या ठिकाणी मंडपामध्ये आलात, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम। खर तर काही काही ठिकाणी बोलिलं तर जावं, काही काही ठिकाणी बोलिलं नाही तरी जावं, आणि काही काही ठिकाणचं आमंत्रण जरी असलं की त्या ठिकाणी माणसानं पाऊल टाकू नये महाराज। एखाद्या घरी तुम्हाला मान नाहीये आणि तुम्ही तिथं जाताय आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचा अपमान होणार आहे, त्या ठिकाणी माणसानं कधीच पाऊल टेकलं नाही पाहिजे। एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाला दारू प्यायला जर बोलवत असेल तर त्या ठिकाणी माणसाला आमंत्रण असलं तरी माणसानं जाऊ नये। पण कथा कीर्तनाच्या ठिकाणी आमंत्रणाची गरज लागली नाही पाहिजे माय। या ठिकाणी बिना आमंत्रणाचं त्या ठिकाणी तुम्ही आम्ही मंडपामध्ये येऊन बसलं पाहिजे, कथा श्रवण केली पाहिजे। भगवंताची कथा ही किती गोड आहे, किती आविट आहे। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकाक्षरम पुंसा महापातकनाशनम। तुमच्या आमच्या शरीरातलं तुमच्या आमच्या या देहामधलं दुःख नाहीसं करणारं एकच साधन आहे महाराज, ही श्रीमद भागवत कथा। कथेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पशा हा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा, तुम्हाला तर निमित्त माहित आहे की सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर नयन रम्य कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थाटामाटामध्ये तुम्ही आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो। सर्वांचं तोला मोलाचं सहकार्य या ठिकाणी आहे।
आणि मागच्या वर्षीही या ठिकाणी मला कथेचा योग प्राप्त झाला आणि याही वर्षी तुमच्या दर्शनाचा योग परत या वर्षी मला लाभला. खरंच मी भाग्यवान आहे. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. आमच्या पाटलांनी फोन केला म्हणे महाराज पुन्हा या वर्षी कथेचं नियोजन आहे, कथा करताल का? म्हणलं आता कथा नाही करायची तर ऊस तोडील धाडता का म्हणलं मला आता. होय महाराज. म्हणून याही वर्षी त्या ठिकाणी कथेचं मला सौभाग्य प्राप्त झालं. या ठिकाणी दिग्गज महाराष्ट्रातील कलाकार मंडळी माझ्या कथेला उपस्थित आहे. मी काय वर्णन करावं महाराज त्यांचं. मज पामराय काय थोरपण. महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार मंडळी, फार मोठ्या मोठ्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहणारे मंडळी आज पामराच्या कथेला उपस्थित आहेत. तुमच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आमचे हरिभक्त पारायण ज्यांचा गोड हाते सिंथसायझर वरती, आमचे हे परमादरणीय हरिभक्त पारायण महाराज एवढ्या लांबचा प्रवास करून फक्त माझ्या कथेसाठी 12:30लाच हजर झाले. आमचे परमस्नेही परमादरणीय हरिभक्त पारायण आमचे वेदांत महाराज यांच्याकरता एकदा प्रेमानं टाळ्या वाजवा. आमचे परमस्नेही परमादरणीय हरिभक्त पारायण गोड ज्यांचा हात आहे आणि गोड ज्यांचा स्वभाव आहे, जसा त्यांचा हात गोड आहे वेदांत महाराज तसा त्यांचा स्वभाव सुद्धा गोड आहे. आमचे परमस्नेही मागच्या वर्षी माऊली महाराज या ठिकाणी आले होते. आमचे जीवस्य कंठस्य आमचे परमस्नेही परमादरणीय माऊली दादा सावंत, एकदा माऊली दादासाठी टाळी वाजवा. तसेच आमच्या सुखादुखामध्ये सदैव आमच्या सोबत राहणारे, जीवनामध्ये कितीही संकट आले तरी खंबीर पाठीमाग साथ देणारा एखादा मित्र जीवनामध्ये असावा. आणि असा मित्र सौभाग्यानं मला प्राप्त झालाय. आमचे परमस्नेही परमादरणीय आमचे लक्ष्मण दादासाठी एकदा प्रेमानं टाळ्या वाजवा. आमचे रवी भाऊ असतील, आमचे पाटील असतील, आमचे देवबाप्पा असतील, सर्वच गावातील मंडळी आणि या परिसरामध्ये, या भागामध्ये, या परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात फेमस साऊंड सिस्टीम कोणाची असेल तर आमच्या वर्णे दादाची, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांची सिस्टीम असली की आमचा भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. आम्हाला आनंद प्राप्त होतो कारण गोड साऊंड सिस्टीम आहे. फक्त अशीच साऊंड सिस्टीम 7 दिवस लावा. गोड दाजी महाराज, जेवढी साऊंड सिस्टीम गोड आहे तेवढा त्यांचा स्वभावही गोड आहे. म्हणून हनुमंतरायाच्या या प्रांगणामध्ये श्री गुरु बाबांच्या कृपेने, गुरुवीरांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या कृपेने या ठिकाणी मला कथा सांगण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. या श्रीमद भागवत कथेचा महिमा प्रथम तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला दादा. जोपर्यंत महिमा तुम्हाला आम्हाला कळत नाही तोपर्यंत माणसाचं मन त्या गोष्टीकडे वळत नाही बाबा. या श्रीमद भागवत कथेचा महिमा स्वतः श्रीमद भागवत कथेनं वर्णन नाही केला. स्कंद पुराणामध्ये आणि पद्म पुराणामध्ये या श्रीमद भागवत कथेचा महिमा सांगितला महाराज. 2 अध्याय स्कंद पुराणामधले आहेत आणि 4 अध्याय हे पद्म पुराणामधले आहेत. तुम्ही म्हणता की भागवतानं स्वतःचा महिमा स्वतः का वर्णन केला नाही, याच्यासाठी एक कारण आहे. भागवतानं स्वतःचा महिमा स्वतः का वर्णन केला नाही पाटील? तुम्हाला आम्हाला प्रश्न निर्माण होईल, का महिमा वर्णन केला नाही? कारण मोठाले माणसं मोठ्या लोक स्वतःचा मोठाडपणा लोकाला सांगत नाहीत महाराज.
जे खरंच मोठे आहेत ते त्यांचा मोठेपणा लोकांना गाजून दाखवत नाहीत. आणि काही काहीला असा अभिमान असतो, 2च एकर रान असते पण अख्ख्या गावात छाती ठोकून सांगतो. पण या भागवतजीचा महिमा असा आहे की स्कंद पुराणाने आणि पद्म पुराणाने वर्णन करावा एवढा महिमा मोठा श्रीमद भागवत कथेचा आहे. भागवतजीनं स्वतःचा महिमा का वर्णन केला नाही? कारण बडे बडाई ना करे, बडे बडाई ना करे, बडे न बोले बोल, रही मन हिरा कब कहे, लाख टका मेरा मोल. हिरा कधीच स्वतःच मोठेपणा सांगत नाही, माझी किंमत एवढी आहे म्हणून. पण या भागवतजीचा महिमा स्कंद पुराणामध्ये आणि पद्म पुराणामध्ये वर्णन करून सांगितला. काय या भागवतजीचा महिमा आहे? पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं वर्णन केलं की भगवंत कसा आहे. सुरुवातीला भगवंताच्या स्वरूप महिमा आणि भगवंताचा शक्ती महिमा प्रगट करून दाखवला महाराज. काय या भगवान परमात्म्याचा महिमा? सच्चिदानंद रूपाय. भगवान परमात्मा कसा आहे? तर भगवान परमात्मा सद्गण आहे, चितगण आहे आणि आनंद स्वरूप आहे. भगवान परमात्मा हा सद्गण आहे म्हणजे तिन्ही कालामध्ये सत्य आहे. त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम. परमात्मा तिन्ही कालामध्ये सत्य आहे. सत्य तू विठ्ठला, का गाहा दाविला जगदाकार, सांभाळी सांभाळी आपुली ही माया. भगवान परमात्मा सद्गण आहे, ज्या ठिकाणी असत्याचा लवलेशही नाही तो परमात्मा, तो सत्य परमात्मा. तुम्ही म्हणता तिन्ही काळामध्ये कसा सत्य आहे? भगवान परमात्मा तर या ठिकाणाहून निज धामाला निघून गेले. तुम्ही म्हणताल की भगवान परमात्मा आजही तुमच्या आमच्यामध्ये कसा आहे? कसा आहे? स्वकीयम यद भवे तेजस्तश्च भागवते ददात. कारण स्वतः भगवान परमात्मा या ग्रंथ रूपाने तुमच्या आमच्यामध्ये विराजमान आहेत. तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. भगवान परमात्मा तुमच्या आमच्यामध्ये आजही आहे, पण कशाच्या रूपाने? या श्रीमद भागवत ग्रंथाच्या रूपाने. म्हणून भगवान परमात्मा कालही सत्य होता. भगवान परमात्मा कालही आहे, आजही आहे आणि परमात्मा उद्याही राहणार आहे. म्हणून परमात्मा सत्य स्वरूप आहे. भगवान परमात्मा कसा आहे? भगवान परमात्मा चित स्वरूप आहे. चित स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ज्या ठिकाणी अज्ञानाचा लवलेशही नाही भगवान परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. भगवान परमात्म्यांनी ब्रह्मदेवाला संकल्प रूपाने ज्ञान दिलं. ज्ञानम परम गुह्यम मे यद्विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहाणम गदितम मया. परमात्म्यानं संकल्प रूपाने ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. मग भगवान परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे. भगवान परमात्मा अजून कसा आहे? अहो माऊली वर्णन करतात भगवान परमात्मा स्वतः प्रकाशवान आहे. या सूर्याने जर ठरवलं की आता मला उगायचं नाही, सूर्याला उगावंच लागतं. का उगावं लागतं? कारण सूर्य हा परवेद्य आहे, दुसऱ्याच्या हातामध्ये आहे. पण भगवान परमात्मा स्वतः स्वयंप्रकाशी आहे. सूर्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज आहे. भगवान परमात्म्याचा प्रकाश सूर्यामध्ये आहे म्हणून सूर्य प्रकाशित आहे. पण भगवान परमात्मा स्वतः प्रकाशवान आहे. माऊली ज्ञानोबा उदाहरण देतात की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. भगवान परमात्मा स्वतः प्रकाश स्वरूप आहे. भगवान परमात्मा स्वतः आनंद स्वरूप आहे. ज्या वेळेस गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले त्यावेळेस कशा रूपाने प्रगट झाले महाराज? नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामना. कशा रूपाने प्रगट झाले? नंदस्त्वात्मज उत्पन्ने, आनंद स्वरूपाने प्रगट झाले भगवान परमात्मा. म्हणून भगवान परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. भगवान परमात्मा करतो काय? तर विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि जगताचा लय ज्या परमात्म्यामध्ये होतो तो परमात्मा कसा आहे? तर तुमच्या आमच्या तिन्ही तापाचं निरसन तो परमात्मा करतो. सच्चिदानंद रूपाय करतो काय? विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. तुमच्या आमच्या पाठीमाग लागलेले जे 3 ताप आहेत, दैहिक दैविक भौतिक तापा, ते 3ही ताप भगवान परमात्मा नाहीसे करतो. कोणते कोणते ताप आहेत? आध्यात्मिक ताप, आदि दैविक ताप आणि आदि भौतिक ताप. आता इथं बसलेल्या काही काही माता मावल्यांना गुडघ्याचा त्रास आहे, काहीला 4-4 तास बसता येत नाही पाटील, म्हणून आध्यात्मिक ताप. आदि दैविक ताप, माणसाला मनाने होणारा त्रास आहे. काही काही माणसाच्या माग लय टेन्शन असतं महाराज. वेदांत टेन्शनचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? टेन्शन म्हणजे एक सूर्य तापल्याच्या नंतर माणसाचं डोकं गरम होतं. लक्ष द्या, एक सूर्य तापल्याच्या नंतर माणसाचं डोकं गरम होतं. तर टेन्शन असे 10 सूर्य ज्याच्या डोक्यावर तापतात त्याच्या मागे किती ताण असेल. म्हणून काही काही माणसाच्या मागे टेन्शन असतं. पाटलाच्या मागे काही टेन्शन नाही. आमच्या घालिंग लोटांगण मोकळं पटांगण कार्यक्रम आहे आमच्या पाटलाचा. आता आमच्या मागेही टेन्शन आहे. आता तुम्हाला वाटतं महाराज लोकांचं लय बरं आहे, याच स्टेजवर बसायचं, खाला चांगलं, पण आमच्या व्यथा आम्हालाच माहित. वय वेदांत, रात रात्र प्रवास करावा लागतो. म्हणून ज्याच्या माग टेन्शन आहे, ज्याच्या माग ताण आहे, ज्याला मानसिक ताप आहे, त्याला म्हणतात आदि दैविक ताप. आणि आदि भौतिक ताप विपत्ती येणे, अतिवृष्टी होणे. आता या 6 महिन्यामध्ये किती पाऊस पडला महाराज? खूप नाश झाला. हा कोणता ताप आहे? बरं झालं देवानी तुमच्या आमच्या हातामध्ये फक्त विज्ञान दिलंय. भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यामध्ये निसर्ग, भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या हातामध्ये जर मृत्यू दिला असता तर लोक हजारो वर्ष जिवंत राहिले असते. बरं झालं तेवढं आपल्या हातामध्ये दिलं नाही देवाने. निसर्ग तुमच्या आमच्या हातामध्ये दिला असता तर कवा कोणी बी पाऊस पाडला असता. काही काही अशा सत्ता आहेत त्या भगवान परमात्म्यानं स्वतःच्या हातामध्ये ठेवल्यात. अतिवृष्टी येणे, पाऊस पडणे, याला आदि दैविक ताप म्हणतात. म्हणून ज्या 3ही तापाचा जो परमात्मा नाश करतो त्या परमात्म्याला तुम्ही आम्ही शरण गेलं पाहिजे. श्री कृष्णाय वयं नमः.